हॅलो हॅलो हॅलो. काय चाललं म्हणलं? सदावर्त साहेब, रमेश पाटील बोलतो म्हणलं मी. हा बोला ना. काय चाललं म्हणलं? काही हॅलो, नाही, रुटीन आपलं काम. बोला ना. तेच म्हणलं काय नाही म्हणलं. इतकी आपली परिस्थिती होती साहेब, थोडं शांत राहिल्याचं तरी फार इज्जत वाढली असते माहिती का? आपली भूमिका आपण नॉर्मली कोर्टात मांडतो. तसं नाही हो, तुमचा पहिले किती रिस्पेक्ट होता सांगा बरं. आता तुम्ही एका समाजाच्या मागे लागला तर काय करणार लोक? कोणत्या समाजाच्या? मी समाज म्हणून कधी कोणाच्या विरोधात जातच नाही. मग मी का जाईल? मी संविधानिक भूमिका आहे माझी. आता तुम्ही मध्ये जरांग पाटील 4थी 5वी नापास आहे. आता अरे जाऊ मला दे. एक सांगा, मला कोणी टमरेल म्हणलं तर मी काय ऐकून घ्यायचं बरं का? मला एक सांगा बघा. मला एक सांगा म्हणजे काय सांगा? मी त्या नक्षलवनातच वाढलेला आहे. ठीक आहे ना, ऐका कोणी जर ना. मला टमरेल म्हणत असेल तर मी काय म्हणजे लोकशाहीमध्ये जगायलो की का हुकुमशाहीमध्ये नाही ठीक आहे ना, जगायलो? पण आता मला सांगा 4थी पास माणसाच्या मागे एवढी जनता आहे आणि ते आपण मला बॅरिस्टर. कोणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती पास आहे ते मला काही घेणं देणं नाही. परंतु जे मला जे कोणी चुकीचं बोलल त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. नाही ते नाही, पण कोणी तुमच्या किती मागे मोठा समाज आहे ना असला साहेब. तरी. हॅलो, समाज काय म्हणजे काय ऐकून घ्यायचं? हुकुमशाही अहो ऐकून घ्यायची मी तशी. काय होतो, तुमच्या मागे कोणी समाज आवाज कोणता आहे? बोलला त्याने वेडा म्हणलं तर त्याचं उत्तर तसंच दिलं जाईल. अहो ते ऐका कोणी ना, असो त्याचं काही कोणी घेणं देणं म्हणते नाही. पण साहेब ऐका ना, आपण एवढं मोठं शिक्षण झालंय पण आपल्या मागे शिक्षण समाज नाही म्हणजे ना. त्यांनी काही म्हणलं तर चालवून घ्यायचं अहो का? त्याचा विषय नाही, पण तुमच्या मागे समाज किती सांगा ना. मला कृती म्हणजे मी एकूण 80% लोकांसाठी काम करतो. मी म्हणजे 1-2% लोकांसाठी काम करत नाहीये मी. मग आता तुम्हाला काय माहितीये माझ्या मागे किती समाज आहे काय? कोण पण मी कोणी काय जातीवर बघा, काम मी करत काय नाही. म्हणतो, तुम्ही मी काम जातीवर करा. काम करत नाही. मी तुम्ही- ऐकून घ्या, मी जातीवर काम करत नाही. जातीवर काम करणारी माणसं खुजे असतात आणि छोटे असतात. जी विशाल काम करतात ती माणसं मोठी असतात. जातीवादी माणसाने असायचं नाही आणि मला कोणाकडून मोजणी करून घ्यायची गरज नाही. मग आम्हाला काय वाईट वाटतं माहिती का? ऐका ना. हॅलो बोला हॅलो. बोला. तुम्ही कधी जेलमधून सुटले? नाही आम्हाला काय वाटतं माहिती का, जेव्हा तुम्ही पण जेलमधून कधी आम्ही सुटले ते सुटलो सांगा. एकही सोडलो नाही का ना, जेव्हा पण तुमचं जे भाषण असतं ना, तेव्हा जे आपल्या ताई आहे ना मान हलवतात. लोकांचं कमेंट असतं काय म्हैस ती हलवली. डॉक्टरेट आहे ती बाई काय म्हणजे का असं तसं काम नाही. ती बाई नाही क्रिमिनॉलॉजी पण या देशात नाही, पण तुमच्या मिसेसचं कोणी समजलं म्हैस काय? बोला लक्षात आम्हाला वाईट वाटतं ना. कशाला कोण म्हणायची ताकद आहे नागसेन वनामध्ये आणि त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कोण माईचं लाल आहेत आणि नाही जुबली लोक पार्क लावून म्हणतात दाखवावं. म्हणजे अहो हे आमच्या सोडून बहिणी गोष्टी बोला. अहो हे कोणी काही बोलू शकत नाही. अहो, कोणाच ताकद नाही. अहो, अनिल देशमुख कमेंट सारखा वाचली माणूस मी का? जेलमध्ये जावं लागला कमेंट त्यांच्या वाचली मी. याचिकेवर. ते अहो. कधी कमेंट सोडावं. कमेंट कोण सोशल मीडियावरले ठिकाण पोरायला कोण विचारतं शेमड्या पोरांना? नाही ते लोक म्हणतात की बाबा म्हणजे आम्हाला वाईट वाटतं ना. सोशल मीडियावर जे लिहितात ना ते ठिकाण आणि शेमड्या असतात. नाही एखाद्या महिलेला म्हैस म्हणून आम्हाला वाईट वाटतं हो साहेब. हो ना, ते जे म्हणतात ना ते त्याच्या तुमच्यामुळे मायला म्हणून वहिनीची देतात. वहिनीला ती लोक वाईट एक- कमेंट ती एक करतात. सावित्रीची लेख आहे. ती एक जिजाऊची लेख आहे. जे कोणी असं म्हणत असेल ना ते त्याच्या मायला आणि त्याच्या